अधिक महिन्यातील जावयाचे वाण अजून झाले नसेल तर काळजी करू नका. अधिक अमावस्येला हा विधी करून तुम्ही परंपरेची पूर्तता नक्कीच करू शकता. ते नेमके कसे करावे, चला जाणून घेऊया. अनेक जणांनी कमेंटमध्ये विचारलंय की अधिक महिन्यात जावयाचे वाण देता आले नाही तर काय करायचे. जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुम्हाला ही एक संधी आहे. अधिक महिन्याची अमावस्या. होय, जर तुमचे अधिक महिन्यातील कोणतेही धार्मिक संकल्प राहिले असतील, जावयाचे वाण द्यायचे बाकी असतील किंवा 33 वस्तूंचे दान अजूनही बाकी असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी अधिक महिन्याची अमावस्येची तिथी योग्य वेळ मानली जाते. कारण अनेक व्यक्ती अशा आहेत ज्यांना आताही खंत वाटते की कामाच्या धावपळीत, वेळेअभावी देवपूजा करणं, जप करणं किंवा दानधर्म त्यांना करता आला नाही आणि संपूर्ण अधिक महिना असाच निघून गेला. अशी खंत जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण आपलं धर्मशास्त्र इतकं सुंदर आहे ना की ते आपल्याला चुकून हुकलेली संधी सुद्धा पुन्हा मिळवून देतं. अधिक महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अधिक अमावस्या. ही सोमवती अमावस्या असणार आहे. अधिक महिन्यातील ही सोमवती अमावस्या आहे आणि हा एकच दिवस संपूर्ण महिन्याचं पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातोय. जर महिनाभर काहीच करता आलं नसेल तर या एका दिवशी काय करावं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, हे सर्वांनाच माहिती आहे, जो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. हा संपूर्ण महिना जप, तप आणि दानाचा असतो. पण समजा आपल्याला काही कारणाने ते जमलंच नाही तर त्या पुण्यकर्माची सांगता करण्यासाठी धर्मशास्त्राने आपल्याला अधिक अमावस्या हा दिवस दिला आहे असं सांगितलं जातं. म्हणून या दिवशी मनोभावे केलेली सेवा थेट भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचते असं सांगितलं जातं. त्यासाठी 6 सोप्या गोष्टी करायच्या आहे. पहिली, 33 वस्तूंचे वाण द्यायचे आहे, दीपदान करायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, तुळशी पूजन करायचं आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे आणि व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दान. शास्त्र सांगतं की दानामुळे माणसांचा अहंकार गळून पडतो, मन शुद्ध होतं आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद येतो. अधिक अमावस्येला आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्यदान नक्की करावं. शक्य असल्यास 33 वस्तूंचे वाण द्यावे. आता मग ज्यांना जावई नाही किंवा ज्यांच्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांनी वाण कोणाला द्यावे तर गरजू व्यक्तींना द्यावे. आणि जर तुमच्याकडे जावयाचं वाण अजून झालं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्रद्धेनं हा विधी करू शकता. जावयाला वाण देण्याचा विधी कसा करावा या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. धोंड्याच्या महिन्यात जावयाचा आदर सत्कार ज्या दिवशी तुम्ही घरी ठेवला आहे त्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवांची पूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून अधिक महिन्यातील संकल्प पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. त्यानंतर जावयाला घरी आमंत्रित करावे. शक्य असल्यास त्याचा आदरपूर्वक सत्कार करावा. मुलीला हळद कुंकू लावून दोघांचंही औक्षण करावं. परंपरेनुसार जावयाला वस्त्र, फळं, मिठाई, दक्षिणा किंवा आपल्या आर्थिक क्षमतेनुसार भेटवस्तू द्याव्यात. अनेक ठिकाणी 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 वस्तू देण्याची ही प्रथा आहे. आता जर जावई प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर त्यांच्या नावाने गरजू व्यक्तींना दान करणं किंवा मंदिरात अन्नदान करणं देखील शुभ मानलं जातं. पण लक्षात ठेवा, या परंपरेमागील मुख्य उद्देश नातेसंबंध दृढ करणं आहे, कृतज्ञता व्यक्त करणं आहे आणि दान धर्म करणं हाही आहे. त्यामुळे मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा, प्रेम आणि सन्मान या भावनेने केलेले जावयाचे वाण अधिक महत्वाचे मानले जाते. म्हणूनच जर अधिक महिन्यातील जावयाचे वाण अजून बाकी असेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी ते पूर्ण करून अधिक महिन्याची सांगता करावी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करावा. अधिक महिन्यात दीपदानालाही विशेष महत्व आहे. ही दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे दीपदान. कारण अमावस्या हा अंधाराचा दिवस मानला जातो आणि दिवा हा ज्ञान, सकारात्मकता आणि ईश्वर कृपेचं प्रतीक आहे. जर अधिक महिन्यात महिनाभर तुम्हाला रोज दिवा लावणं शक्य झालं नसेल तर या अधिक महिन्याच्या अमावस्येला भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा नक्की प्रज्वलित करावा. किंवा या दिवशी आपण 33 दिव्यांचं दान सुद्धा करू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुखशांती नांदते असं म्हणतात. 33 दिव्यांचं किंवा 21 दिव्यांचं दान कसं करावं या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. त्याचबरोबर या दिवशी विष्णू नामस्मरण करण्याला विशेष महत्व आहे. जर तुम्ही 33 दिव्यांचं दीपदान करणार असाल, 21 दिव्यांचं दीपदान करणार असाल तर त्याआधी
भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करावं. तब्बल 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर दीपदान करावं. संपूर्ण महिनाभर तुमचा जप झाला नसेल तरी चालेल, पण अधिक अमावस्येच्या दिवशी श्रद्धेनं घेतलेलं देवाचं नाव हे तुमच्या मनाला अथांग शांतता नक्कीच देईल. शिवाय ही अधिक महिन्याची अमावस्या असली तरी सोमवती अमावस्या असणार आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच आपण महादेवाचे भक्त असाल तर महादेवांच्या मंत्राचा जपही करू शकता. त्यानंतर या दिवशी चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुळशीचं पूजन. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हणतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी माऊली तुळस आहे. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक अमावस्येला तुळशीला पाणी अर्पण करून हळद कुंकू व्हावं आणि तुपाचा दिवा लावावा आणि त्याची मनोभावे प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कौटुंबिक सौख्य प्राप्त होतं. त्याचबरोबर घरात देवी लक्ष्मीचं आगमनही होतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर 5वं कार्य जे अधिक अमावस्येला करायचं आहे ते म्हणजे पितृस्मरण. कोणतीही अमावस्या ही पितरांना समर्पित असते. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून पक्ष्यांना दाणे टाकावे, गाईला चारा खाऊ घालावा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्यावं. जेव्हा आपले पूर्वज तृप्त होतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात किंवा सुटतात असं सांगितलं जातं. त्याचबरोबर आणखी 6वं आणि शेवटचं कार्य तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे व्रताचं उद्यापन. अधिक महिन्यात अनेक जप, दान, धार्मिक कार्य केले असेल तर त्या व्रताचं उद्यापन करणंही तितकंच गरजेचं आहे. अधिक महिन्यात व्रताचं उद्यापन कसं करावं या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. परंतु अधिक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही नियम पाळण्याचा संकल्प अनेकांनी केला असेल. जरी काही कारणाने संपूर्ण महिना तो नियम पाळता आला नसेल तरी या दिवशी देवापुढे हात जोडून क्षमा मागून नैवेद्य दाखवून आणि दान करून त्या संकल्पाची सांगता म्हणजे उद्यापन करावं. अधिक अमावस्येच्या दिवशी आपण अधिक महिन्याच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं. तर मंडळी, अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला अतिशय पवित्र कालखंड मानला जातो. संपूर्ण महिनाभर अगदी काही धार्मिक कार्य करता आले असेल किंवा नसेलही, पण अधिक अमावस्येच्या दिवशी आपण श्रद्धेनं केलेलं दान, जप, पूजा आणि उद्यापन यालाही विशेष महत्त्व दिलं जातं. जावयाची वाण, 33 वस्तूंचे दान किंवा आपल्या संकल्पानुसार कोणतेही धार्मिक कार्य अजून बाकी असेल तर तुम्ही ते अधिक महिन्याच्या अमावस्येला म्हणजे येणाऱ्या सोमवती अमावस्येला पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. कारण ही संधी पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला वस्तूपेक्षा भाव महत्वाचा असतो. त्यामुळे दिखावा न करता आपल्या शक्तीनुसार आणि मनापासून केलेले प्रत्येक पुण्यकर्म फळदायी नक्कीच ठरू शकेल. कारण अधिक महिना संपेल पण या महिन्यात कमावलेले पुण्य, केलेली भक्ती आणि मिळालेले ईश्वराचे आशीर्वाद आयुष्यभर तुमच्या सोबत नक्कीच राहतील. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.